2026मध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील. ओके, हा एक जनरल मेसेज राहणार आहे, टाईमलेस मेसेज राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी अवॉइड केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येतील 2026मध्ये, जसं तुम्ही अपेक्षित करताय असं काही गोष्टी येतात आहे का तुमच्यामध्ये. बघूया, हा टाईमलेस राहणार आहे, टाईमलेस मेसेज राहणार आहे. ओके, आपण चेक करूया की 2026मध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेतल्या पाहिजेत, किंवा आत्ता पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टींवर काम करायचं आहे. आपण चेक करूया. जे माझे व्ह्यूवर्स आहेत तर त्यांना आत्ता कोणत्या गोष्टी 2026मध्ये अवॉइड करायचे आहेत. ओके, 2026मध्ये अवॉइड करायचे आहेत, त्या गोष्टी त्यांना करायच्या नाहीत, अशा कोणत्या गोष्टी आहेत. ओके, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या 2026मध्ये माझ्या व्ह्यूवर्सने केल्या नाहीत पाहिजेत. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या 2026मध्ये माझ्या व्ह्यूवर्सने केल्या नाही पाहिजेत, त्यांच्याकडून झाल्या नाही पाहिजेत. ओके, पेंटिकल्स, द मून. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. ओके, जस्टिस तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही हा विचार नेहमी करत राहू नका की माझ्या बाबतीतल्या कधी गोष्टी ठीक होतील, म्हणजे त्या थॉटमध्ये नेहमी राहू नका की माझ्या बाबतीतल्या गोष्टी ठीक होतील का नाही, होऊ शकत नाहीत, अशा थॉटमध्ये अजिबात राहू नका. चांगल्या एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ओके, जास्त गोष्टी धरून राहू नका. म्हणजे म्हणतो ना की हातामध्ये वाळू जरी आपण धरून ठेवली तर ती निसटणार, एक टाईमपर्यंत ती आपल्या हातामध्ये राहते, हळूहळू ती निसटते. सेम तसं असतंय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांवर विश्वास ठेवू नका. ट्रस्ट जो तुम्ही ठेवताय इतरांवर, खूप केअरफुली समोरच्याशी बोला आणि ट्रस्ट लवकर ठेवू नका. व्यवस्थित जज करून त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवा. ओके, आता कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत 2026मध्ये आपण चेक करूया. टाईमलेस मेसेज आहे, ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्या सिच्युएशननुसार तुमच्याशी कसा रेझोनेट होते बघा आणि घ्या. ओके, जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांना 2026मध्ये कोणत्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये येतात आहे, कोणत्या गोष्टी माझ्या व्ह्यूवर्सच्या लाईफमध्ये येतात आहे आणि त्यांना त्या गोष्टींचा उपभोग घेता येईल 2026मध्ये, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या माझ्या व्ह्यूवर्सच्या लाईफमध्ये येऊ शकतात. ओके, द हर्मिट, द स्टार, 4 ऑफ कप्स, 3 ऑफ कप्स, व्हील ऑफ फॉर्च्यून, 10 ऑफ सॉर्टची एनर्जीज आहे. टेन्शनमध्ये राहायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी ज्या पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या हळूहळू आता थोड्या रिमूव्ह करा आणि पुढे चला. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं आहे, म्हणजे गुड लक तुमच्यासोबत आहे. जो कर्म जे तुम्ही केलेला आहे, पण तुम्हाला असं वाटत होते की तुमच्या गोष्टी कधी चेंज होतील, तुमच्या लाईफमध्ये कधी तो चेंज येईल, कधी त्या गोष्टी चांगल्या होतील तुमच्या लाईफमध्ये. हळूहळू प्रत्येक गोष्टीला टाईम लागतो, तर हळूहळू त्या गोष्टी तुमच्या चेंज होतील. आता तुम्हाला घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टी, ओके, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी येतील असं. व्हील ऑफ फॉर्च्यून आले, गुड लक तुमच्यासोबत आहे. डेफिनेटली चांगल्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत, पण त्यातून पण काही काही सिच्युएशन, कारण सगळे दिवस सारखे नसतात, ऊन सावलीप्रमाणे सगळे दिवस असतात, त्याच्यामुळं थोडंसं अपडाऊन डेफिनेटली प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतच होतं, काही त्याच्याविषयी इश्यू नाही आहे. पण सेलिब्रेशन मला येताना दिसतंय, चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते, गुड लक तुमच्यासोबत येताना मला दिसतंय. बऱ्याच गोष्टी मला असं वाटतंय ज्या पास्टमध्ये तुम्ही आता सडनली करत होता की इतरांवर पटकनी विश्वास वगैरे ठेवायचा किंवा ठेवत होता, थोडंसं आता केअरफुल राहाल तुम्ही त्या गोष्टीसाठी. म्हणजे लवकर इतरांवर विश्वास नाही ठेवणार, व्यवस्थित जज करून त्याला व्यवस्थित, जसं मी मगाशी बोलले जस्टिसचं कार्ड आलं, सगळ्या गोष्टी बघून देखून करा. म्हणजे आता तुम्ही लगेच फ्रँकली विश्वास नाही आहे कोणावर ठेवणार आहे, व्यवस्थित विश्वास ठेवल्यानंतरच त्या गोष्टी तुम्ही तिथं क्लिअर करणार आहे त्या व्यक्तीसोबत किंवा अन्य कोणी तुमच्या लाईफमध्ये असेल त्यांच्यासोबत. ओके,
स्टारचं पण कार्ड आलेलं आहे. खूप छान आहे हे कार्ड. जो होप तुम्ही मनात जो ठेवलेला आहे ना फ्युचरला घेऊन, मला वाटतंय तो कंप्लीट होण्याचा तो टाईम आलेला आहे. टाईम आला म्हणजे लगेच येत नाही. टाईम आला म्हणजे तो एक वेळ येत्या, ते एक टाईम दिसतोय. आता तुम्हाला युनिवर्स तुम्हाला एक टाईम दाखवते की चांगल्या गोष्टींची सुरुवात तुमच्या लाईफमध्ये 2026मध्ये होऊ शकते. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये स्टक झालेल्या होत्या 2025मध्ये, तर त्या हळूहळू तुम्हाला चेंज करायचे आहेत. पहिले तर हे सांगितलं पहिल्या कार्डमध्ये तुम्हाला काय चेंज करायचं आहे. दुसरे कार्ड ज्या वेळेला आपण काढलं त्यावेळेला व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं आहे. गुड लक तुमच्यासोबत आहे. पण त्या कर्मा आता तुमचा जो बॅड होता तो संपलेला आहे. गुड लकचा कर्मा तुमच्यासोबत येते. हळूहळू गोष्टी तुमच्यासारख्या होतील. आता जसे तुम्हाला हवेत ना तशा गोष्टी मला तुमच्याकडे येताना दिसतंय. सेलिब्रेशन दिसतंय, तुम्ही खुश देताय, तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी येतील. मग तुमच्या जॉबविषयी, तुमच्या रिलेशनविषयी सगळ्या गोष्टी मला येताना तुमच्याकडे दिसतात आहे. ओके, एंजलचा मेसेज, एंजलचं गायडन्स घेऊया की तुमच्यासाठी काय असणार आहे. एंजल्स जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी 2026मध्ये कोणत्या गोष्टी येतात आहे, त्यांनी कोणत्या गोष्टीचं काळजी घेतली पाहिजे 2026मध्ये कोणत्या गोष्टी. पहिलंच नोचं कार्ड पडलेलं आहे. ओके, ज्या गोष्टी अशा करताय जिथं स्टक राहत होता. ओके, फर्स्ट टाईम असं कार्ड आलेलं आहे. डेफिनेटली अशा गोष्टी करू नका. ओके, ज्या गोष्टी धरून राहत होता, जास्त बिलीव एखाद्यावर विश्वास ठेवत होता. फर्स्ट आपलं कार्ड आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन होऊन जाते, त्याच्यामुळं कॉम्प्रोमाइज गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तुमच्यावर होऊन त्या गोष्टीचा बर्डन पडतोय, तुम्हाला तिथं ब्लेम केलं जातं त्या गोष्टींसाठी. तर त्या गोष्टी अजिबात आता करायचं नाहीत. व्यवस्थित मला असं वाटतं की तुम्ही ना द एम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे. तुम्ही ना मला वाटतंय आता फ्युचरला घेऊन ना एकदम क्लिअरली डिसाईड व्यवस्थित करणार आहात. आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा खूप दिवसानंतर एंजलच्या कार्डमध्ये नो आलेलं आहे. मला असं वाटतं की येस, तुम्ही जे इतरांवर विश्वास ठेवता, काही गोष्टी धरून ठेवता, त्याच्यामुळे ज्या गोष्टी पुढे जात नाहीत त्या आता स्टॉप करायच्या. ओके, फ्रीडममध्ये या, चांगल्या गोष्टींमध्ये येण्याचा प्रयत्न करा. हां, काही गोष्टींसाठी राईट टाईम नाही आहे. काही गोष्टी अशा जिथं तुम्ही आत्ता सध्या अडकलाय आणि तुम्हाला वाटते की त्या पटपट व्हाव्या. जसं मी तुम्हाला म्हणते की डिवाईन टायमिंग, काही टायमिंगनुसार गोष्टी लगेच होत नाहीत, कोणाच्याच लाईफमध्ये होत नाही. सगळ्या गोष्टीसाठी थोडासा टाईम लागतो. आत्ता सध्या काही गोष्टींसाठी राईट टाईम नाही आहे. थोडासा वेट करा. एंजल माझ्या जेही व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये फ्युचरमध्ये काय 2026मध्ये 26साठी काय मॅसेज आहे माझ्या व्ह्यूवर्ससाठी. 2026साठी माझ्या व्ह्यूवर्ससाठी काय मॅसेज आहे, काय गोष्टी येऊ शकतात त्यांच्या लाईफमध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. आता आपण चेक करूया की काय गोष्टी येतात ते तुमच्या लाईफमध्ये. ओके, 2026मध्ये जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत, ह्याच्यामध्ये कोणतेही कार्ड येऊ शकतात. तुम्हाला फॉलो करायचे आहेत, त्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे, काळजीपूर्वक त्या गोष्टींकडं विचार करायचा आहे. त्या गोष्टींचा घाई गडबडीत कोणताही निर्णय, कोणतेही डिसिजन अजिबात घ्यायचे नाही आहेत तुम्हाला. थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या, मेडिटेशन करा. बॉटमचे एनर्जीज पण सांगते. ओके, सगळे कार्ड मी दाखवते. आपण 4 कार्ड्स घेतल्यात. ओके, फ्युचरला घेऊन काय तुमच्याकडे येऊ शकतं फ्युचरमध्ये, काही वीक्समध्ये, काही आठवड्यामध्ये. जे कार्ड आता आले, जे मी तुमच्याशी आता मेसेज सांगेल, तर त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे. ओके, फ्युचर म्हणजे 2026मध्ये. मग कधीही होऊ शकतं. 2026मध्ये कधीही त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतात. जास्त फोर्सफुली कोणतीही गोष्टी करू नका. जसं मी तुम्हाला बोलते की विश्वास लगेच ठेवू नका. कोणत्या गोष्टी लगेच व्हावं, लगेच झाल्या पाहिजे, टाईमवर थोडंसं द्या. ओके, युनिवर्स अजून सांगतात आहे, एंजल सांगतात आहे तुम्हाला थोडासा टाईमचा वेट करायचा आहे. ओके, अनलाईकली आलेलं आहे. गोष्टी संभव होत नसतील तर फोर्सफुली अजिबात करू नका. थोडंसं इथं केअरफुल राहा, व्यवस्थित काळजी घ्या, स्वतःला थोडासा वेळ द्या. ओके, मला असं वाटतं तुम्हाला स्वतःला वेळ देण्याची खूप गरज आहे. आणि मेडिटेशन करा. ओके, सेल्फ लव करा, स्वतःवर प्रेम करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही ना तोपर्यंत तुम्ही काय आहात हे ओळखू नाही शकणार. ओके, तर थोडंसं स्वतःला वेळ देत चला. काही गोष्टी आता तुमच्यावर आहेत. इट्स अप टू यू. ओके, तुमच्यावर आहेत. आता इथून पुढे जेही काही डिसिजन, ज्याही काही गोष्ट आहेत, अजिबात तिसऱ्या कोणाचाही इन्वॉल्ड नाही आला पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या हँडल केल्या पाहिजेत. इतकं तुम्ही स्ट्रॉंग व्हा. ओके, तुमच्या लाईफमध्ये तुमच्यावर आहेत. आता बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला हँडल करायच्या आहेत 2026मध्ये. अबंडन्स येतो तुमच्या लाईफमध्ये.
नेहमी आले, हल्ली तर खूप वेळेला अबंडन्सचं कार्ड येते. ओके, मला असं वाटतं की डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये हळूहळू ग्रोथ होत्या, हळूहळू चांगल्या गोष्टींकडे, पॉझिटिव्ह गोष्टींकडे तुम्ही येत आहे. अबंडन्स आलं म्हणजे सगळ्या प्रकारे, मग तुमच्या लव्ह लाईफसाठी असू शकतं, तुमच्या करिअरविषयी कोणत्याही गोष्टी, फायनान्शियली तुम्ही कुठं अडकलेला असेल तर त्याही गोष्टींसाठी हळूहळू ते चेंजेस येताना मला दिसतात आहे. ओके, जरा 2026मध्ये कलर जरा तुम्हाला यूज करायचे असेल तर पिंक कलर करा. पिंक कलर थोडासा यूज करा. गोल्डन कलर असतो, गोल्डन कलर पण यूज केलात तरी चालेल. पिंक, गोल्डन, येल्लो कलर आणि वांगी कलर. ओके, हे कलर जरा यूज करा आणि बघा हळूहळू थोड्या गोष्टी तुमच्यामध्ये चेंज होतील नक्की. आणि युनिवर्सचा हा मेसेज आहे आणि बॉटमचे एनर्जीज पण आलेले आहे. काही वीकमध्ये म्हणजेच काही महिन्यांमध्ये हळूहळू तुमच्या गोष्टी चेंज होताना तुम्ही स्वतः बघाल. ओके, आजचा हा मेसेज होता की 2026मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. ओके, कोणत्या गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्यात, ह्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर निघायचं आणि कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेत, चांगल्या थ्रू येणार आहेत. फक्त त्याला बघण्याचा पॉझिटिव्ह विचार करा आणि तेवढी थिंकिंग तुम्ही व्यवस्थित ठेवा, मग सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये व्यवस्थित येतील. आजचा मेसेज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.